लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मनमाड शहरात चांदीच्या गणपती मंदिरात धाडसी चोरी, सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद। बातमी मनमाड येथून। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या चांदीच्या गणपतीच्या मंदिरात धाडसी चोरी झाली असून गणपती मंदिराच्या मागील पत्रा कोणीतरी चोरी केल्याची घटना घडली। गणपती मूर्तीवरील दागिने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या चांदीच्या गणपतीच्या मंदिरामध्ये धाडसी चोरी झाली असून गणपती मंदिराच्या मागील बाजूला असलेला पत्रा उचकून ही जबरी चोरी करण्यात आली आहे। सदर गणपती मूर्तीवर असलेल्या दागिन्यांची तसेच समोर असलेल्या मूषक अर्थात उंदीर मामाची चोरी करण्यात आली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास कार्य सुरू केले आहे। पोलिसांनी सदर घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत असून याबाबत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे नांदगाव तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांच्याशी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आताच नवीन नगरसेवक झालेलो आहे, त्या निमित्ताने मी आज सांगतो जे आज विटंबना झाली आपल्या गणपती बाप्पाची ती चुकीची झालेली आहे आणि जी चोरी झालेली आहे ती खूप चुकीची झालेली आहे। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तर लवकरात लवकर आरोपीला अटक करून पुढील कारवाई करण्यात यावी। काय झालं नेमकं घटना? पहाटे 3:30-4च्या दरम्यान आमचा इच्छामणी म्हणून गणपती आझाद हिंद केसरी ट्रस्टचा गणपती आहे तो, आणि त्या गणपतीचा रात्री 3:30-4 वाजेच्या टायमाला मागचा पत्रा त्यांनी कशाने कापला हे माहिती नाही, पण बरोबर चौकानं कापलेला आहे तो, आणि तो मध्ये शिरून त्याने गणपतीचा मागचं चक्र, मूषक, त्याच्यानंतर त्रिशूळ, पुषक अशा पद्धतीच्या वस्तू हे सर्व करत असताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट अशी केली का जी गणपतीची जी महत्त्वाची जी विटंबना आहे ती विटंबना त्यांनी टामीमध्ये घालून सोंडीच्या ते सोंडसुद्धा त्यांनी वाकून टाकलेली आहे। ते करत असताना त्याचं म्हणणं असं होतं का बाबा ती मुंडकी त्या याच्यामध्ये व्हिडिओ कॅसेटमध्ये असं दिसतं का गणपतीचं जे मुंड आहे ते सुद्धा त्याला काढायची तयारीच होता, पण ते काही निघाल। आझाद हिंद केसरी ट्रस्टची इच्छामणी चांदीची मूर्ती असलेला गणपती मनमाडमध्ये एकमेव आहे आणि हा जागृत देवस्थान आहे। हा 1980 मध्ये स्थापित केलेला गणपती बाप्पा आहे आणि या बाप्पाचे मंदिरातून रात्री 3 ते 4च्या सुमारास अज्ञात चोराने कमीत कमी 5 ते 6 मौल्यवान वस्तू इथून चोरलेल्या आहेत। त्या चोराचे पूर्ण CCTVs मध्ये आमच्याकडे फुटेज आहेत, ते आम्ही शासनाला पोलिसांना दिलेले आहेत। पोलिसांचं पण सहकार्य चालू आहे। काय रात्री 3 ते 4च्या दरम्यान ही चोरी झाली असून आता चोरीचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे। आम्हाला माध्यमांना रिक्वेस्ट करायची आहे का त्यांनी आम्हाला सहकार्य करून या चोराला धरण्यास मदत करावी ही विनंती। या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं, कोणाची शंका वगैरे असं काही, किंवा काय काय आपल्या मंदिरातनं चोरी गेलेलं आहे? आमच्या मंदिरातून 5 वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। 5 वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। काय त्यात आयुध आहेत 2 आणि चांदीचा उंदीर आहे, मागचं मुकुटच्या मागचं मैरप आहे आणि आमचे देवाच्या पायाच्या खालची पूर्ण पितळी असलेला कमीत कमी 3 ते 4 kgचा पाट गेलेला आहे। प्लस आमची जी दानपेटी आहे तिला सुद्धा त्यांनी काढलेलं आहे, त्याच्यातून सुद्धा रक्कम त्यांनी पळवलेली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.